नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लेवल 1, ज्यामध्ये आपण 3 प्रकारच्या लेवल केलेले आहेत. या 3 प्रकारच्या लेवलमधून आपण हे क्वेश्चन निवडत आहोत. त्यामध्ये लेवल 1 मध्ये सोपे प्रश्न जे आहेत पेपरमध्ये येणार आहे. हे सगळे प्रश्न सोपे आहेत आणि या प्रश्नांचे वेटेज प्रत्येक पेपरमध्ये म्हणायला होईल. कुठलाही पेपर घ्या स्पर्धा परीक्षेमधला, या पेपरमध्ये किमान 20 प्रश्न असतील, तर किमान नाही जरी म्हटलं तर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न याच्यामध्ये असतात जे अतिशय सोप्या लेवलचे असतात. यानं प्रत्येक विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स वाढतो की येणाऱ्या पेपरमध्ये किंवा येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न सोपे असतात. अशा पद्धतीचे प्रश्न आपण यामध्ये निवडलेले आहेत. आणि असे प्रश्न जर आपल्याला आले नाही तर आपलं भरती खरंच करता येईल का, हा एक प्रश्न असतो. म्हणून अशा छोट्या छोट्या लेवलचे प्रश्न घेऊन आपण इथे आलेलो आहोत. लेवल क्रमांक 1 हे प्रश्न आपण इथे घेणार आहेत. याच्यानंतर पुढचा लेवल जो असेल तो लेवल आपण वाढवत नेऊ आणि क्वेश्चनचा जो काही स्टेज असेल ही क्वेश्चनची स्टेज पण आपल्याला वाढवत न्यायची आहे. तर चला तर मग वेळ न घेता आपण कुठले प्रश्न आपण यासाठी निवडले हे आपण पाहून घेऊ. तरीही जे विद्यार्थी नवीन असतील टेलिग्राम चॅनलवरती, यांनी आमचं हे टेलिग्राम चॅनल जॉईन करावं, जेणेकरून यूट्यूब चॅनल जॉईन करावं, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आमचं चॅनल भारती करिअर अकॅडमी नावानं यावरती उपलब्ध आहे, किंवा टेलिग्रामवरती तुम्हाला ह्या जे काही झालेले जे सगळे PDF आहेत हे लागत असतील तर तुम्ही MH21 भारती सर असं जरी टाईप केलं तर तुम्हाला टेलिग्रामवरती आमचं चॅनल दिसेल आणि या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्या सगळ्या PDF आहेत ह्या सगळ्या PDF आम्ही तिथे पोहोचू, ज्यामध्ये विशेषतः गणित आणि बुद्धिमत्ताची जी काही प्रश्न आहेत ही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि ही प्रश्न आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर काही पेड टेस्ट आहेत ज्यामध्ये 1000 प्रश्न आहेत. 1000 प्रश्न फक्त 20 रुपयामध्ये, म्हणजे रोज जवळपास 20 प्रश्नांची टेस्ट असेल आणि अशा ऑनलाईन 50 टेस्ट आहेत. ठीक आहे, तर अशा टेस्ट पण आपण तुम्हाला देणार आहोत. चला तर मग वेळ न घेता आपण जे काही आज निवडलेले क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स पाहून घेऊ. त्यातला पहिला क्वेश्चन्स बघा काय आहे. अतिशय सोप्या लेवलची प्रश्न आहेत, म्हणूनच याला आपण लेवल क्रमांक 1 म्हणले. कारण बरेच विद्यार्थी आहेत की त्यांना ही साधी साधी प्रश्न जमत नाहीत आणि अशी जर प्रश्न आपल्याला आली नाही तर पेपरमध्ये आपले रिझल्ट कसे येणार यावरती फोकस करावा लागेल. बघा पहिलं काय प्रश्न सांगितलंय, एका वहीची किंमत 25 रुपये आहे, तर अशा 25 वह्यांची किंमत किती. एक वही आहे, एक वही किती रुपयाची रे, एक वही आहे 25 रुपयाची. ठीक आहे, आता 25 वह्यांची किंमत किती, म्हणून 25 गुणिले 25 बरोबर याची किंमत आहे 625 रुपये. आणि हे प्रश्न जे काही निवडलेले आहेत विद्यार्थ्यांनो, हे प्रश्न सुद्धा सर्व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातले छोटे छोटे जे काही कन्सेप्ट आहेत, छोटे छोटे जे काही प्रश्न आलेले आहेत या माध्यमातून हे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. त्यामुळं असा विचार करू नका की फक्त हे खूपच बेसिक लेवलचे प्रश्न आहेत. हे पेपरचे प्रश्न आहेत ते आपण इकडे घेतलेत, जेणेकरून लेवल 1 चे प्रश्न आपले इथे कंप्लीट झाले पाहिजेत. काही अडचणी आल्यास या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आणि हे जे काही आहे MH21 जर तुम्ही टाईप केलं आणि भारती सर टाकलं तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल पण आमचं मिळून जाईल. ठीक, चला दुसरा प्रश्न घेऊ आपण. आजचा दुसरा प्रश्न काय आहे ते बघून घ्या. ठीक आहे, बघा सोडवायचा प्रयत्न करा. बघा पहिल्या क्रमवार 10 विषम संख्येची बेरीज किती, हा महत्वाचा आहे. जसं की 1, 3, 5, 7, अशा 10 संख्या आहेत. मग आपण डायरेक्ट कसं सोडवायचं ते लक्षात घ्या. पहिल्या क्रमवार 10, पहिल्या क्रमवार n विषम संख्येची बेरीज, n विषमची बेरीज, ही बेरीज असते n चा वर्ग. सिंपल आहे, म्हणजेच 10 या संख्येचा वर्ग आणि 10 या संख्येचा वर्ग किती असतो, 100. म्हणून पर्याय क्रमांक ए जो आहे तो त्यातला ए नंबरचा पर्याय बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या क्रमवार समसंख्येची बेरीज करायची होती. अशा पद्धतीने आपण ती बेरीज शोधू शकतो. वर्ग संख्येची बेरीज जी असते ती नेहमी एखाद्या संख्येचा वर्ग असते. बघा पहिल्या 2 संख्येची बेरीज बघा इथे किती आली, 4, 2 चा वर्ग आहे. पहिल्या 3 संख्येची बेरीज पहा किती आली, 9, 3 चा वर्ग आहे. पहिल्या 4 संख्येची बेरीज करून पहा किती आली, 16, 4 चा
वर्ग आहे. म्हणून येणारी विषम संख्येची जी काही बेरीज असते ही बेरीज कुठल्या तरी संख्येचा म्हणजे जेवढ्या संख्या घेतल्यात ना तेवढ्या संख्येचा ती वर्ग असते, बस बाकी काही. पुढचा क्वेश्चन घेऊ. 1 ते 100 मधील मूळ संख्या किती आहेत? हे साधे साधे प्रश्न आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नाहीत, म्हणून आपण हे प्रश्न इथे निवडलेले आहेत. 1 ते 25 मध्ये 1 ते 100 मध्ये टोटल 25 मूळ संख्या आहेत आणि कोणत्या आहेत तर त्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. 1 ते 50 मध्ये टोटल 15 मूळ संख्या आहेत आणि 50 ते 100 मध्ये 10 आहेत. म्हणजेच किती बघा, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि इकडे किती आहे 97. तर तुम्ही मोजल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे ह्या 10 म्हणजे टोटल किती झालेले आहेत 25 मूळ संख्या आहेत आणि या 25 पर्याय क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. आता मूळ म्हणजे कसे हे आपल्याला माहिती पाहिजे. ज्या संख्येला 1 व या व्यतिरिक्त त्याच संख्येने भाग जातो याला आपण काय म्हणतो मूळ संख्या. 1 व त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ म्हणतात, त्यांना मूळ संख्या म्हणतात. सोपे प्रश्न आहेत पण लेवल क्रमांक 1 चे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांना आधी सांगितले मी तुम्हाला की हा जो काही लेवल आपण घेतो तो 1 नंबरचा लेवल आहे, ज्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीची क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. लेवल क्रमांक 2, लेवल क्रमांक 3 हे असे 3 लेवल मध्ये आपण हे प्रश्न घेणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक टॉपिक वरून किमान 50-50 प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आणि जे पेपरलाच आलेले प्रश्न आहेत तुम्ही पाहू शकता, हे कुठे ना कुठेतरी आलेल्या प्रश्न आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय प्रश्न आहे बघा पुढचा. खालीलपैकी 4 ने भाग जाणारी संख्या कोणती? आता खालीलपैकी 4 ने भाग जाणारी संख्या कोणती? 4 ची कसोटी माहिती असली पाहिजे. आता 4 ची कसोटी काय आहे रे? तर 4 ची कसोटी असते संख्येच्या शेवटी, संख्येच्या शेवटी 0-0 आल्यास भाग जातो किंवा शेवटच्या 2 अंकाच्या संख्येला भाग गेल्यास त्या संख्येला 4 ने भाग जातो, त्या संख्येला 4 ने भाग जातो. शेवटचे 2 अंक जे आहेत ते आहेत तिथं 45. 45 विषम संख्या आहे. विषम संख्येला समसंख्येनं भाग जाणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. शेवटी आहे 34. 34 ला भाग जातो का बघून घेऊ आपण. इथं 34 आहेत, इथं 4 आहेत. 4 8 32, 2 बाकी उरायला लागली, म्हणजेच याचा अर्थ ही संख्या सुद्धा नाही. तिसऱ्या संख्येकडे जाऊ. 25 आली, हिला पण नाही, मग 3 संख्या चुकीच्या आहेत. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 जो आहे तो पर्याय क्रमांक 4 कसा आहे बरोबर आहे. आणि ह्या शेवटच्या 56 ला म्हणजे जी काही 56 तयार होते त्याला 4 न भाग जातो. 4 1 4, 1 उरला 4 चोक 16, म्हणजे 14चा भाग गेला, म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्यातलं पर्याय उत्तर काय होतं बरोबर उत्तर आपल्याला काढता येईल. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या 20 चा वर्ग आहे? 20 चा वर्ग शोधायचा आपल्याला. 20 चा वर्ग. प्रत्येकाला असं वाटेल की खूपच सोपे प्रश्न घेतलेत, परंतु लेवल 1 नुसार आपण प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळं जे विद्यार्थी पहिल्यापासून तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांनी कन्सेप्ट पण आपण याच्यामध्ये घ्यायला लागलो. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. खालीलपैकी कोणती संख्या 20 चा वर्ग आहे? आता वर्ग म्हणजेच काय रे? वर्ग म्हणजे n ला गुणणं, त्याला आपण वर्ग म्हणतो. n म्हणजेच काय? संख्या. मग संख्या कोणती आहे तिथं? 20.
20 गुणिले 20 गुणाकार करून घ्या. 2 गुणिले 2 4 वरती 2 0 आहेत म्हणून 2 0. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 20 चा वर्ग आहे 400. पुढचा प्रश्न. 1 ते 100 मधील 7 न निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? म्हणजे अशा 7च्या पड्यातल्या 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49 असं आपल्याला लिहायचं. अशा किती संख्या आहेत ते शोधायचं. मग 7 न भाग जाणारे म्हणले आपण इथे 100 मध्ये बनले 7 घेऊ, इथे एक 7 घेऊ. 7 1 7 राहिले 3 वरून आला 0, 7 चोक 28 बाकी उरला 2. मग 2 बाकी उरला तर एवढ्या संख्या आहेत आपल्याकडे ज्या 7च्या पाड्यामध्ये येतात. पर्याय क्रमांक 3 हा जो दिसतो पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 14 संख्या आहेत जवळपास. टोटल किती संख्या आहेत? 14. इथे पाहू शकता 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 ते 50 मध्ये 1 ते 50 मध्ये किती आहेत? 7. आणि पुढे 7च असतील म्हणजे 7 आणि 7 14 असं पण आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चल लिहून घ्या त्याला. पुढचा प्रश्न. काय म्हणले ते बघा त्या संख्येमध्ये. प्रश्न व्यवस्थित प्रश्न वाचा आणि मग सोडवा, त्याला काय अडचण नाही. ठीक आहे. 5838 ही संख्या 25 वेळा घेऊन गुणाकार केल्यास एकक स्थानचा अंक कोणता येतो? आता हा थोडासा प्रश्न यामधला लेवल 1 मध्ये पण जाईल आणि लेवल 2 मध्ये पण जाईल. ठीक आहे, कारण खूप सोपा पण प्रश्न म्हणता येणार नाही. आता काय होईल पोरं यामध्ये काय करते 5838 गुणिले 25 करते ना 8 45 ला 0 करते आणि 0 ला बरोबर करते. असा प्रश्न नाही देऊ. ते काय म्हटलेत बघा, असं 25 वेळा घेऊन गुणाकार केला म्हणते. ते काय म्हणते हे 25 वेळा घेऊन, एकच वेळा 25 न गुणले याला, एक वेळा बी नाही 25 न गुणले आपल्याला. आपल्याला असं 25 वेळा घ्यायचंय. आपण काय करायचं ते समजून घ्या. आता आपण 25 वेळा सांगितलंय म्हणून ह्या 25 ला 4 न भाग द्यायचा. 4 6 24. बाकी किती उरला रे? 1 बाकी उरला तर हे जे काही शेवटी 8 आलेले तेच अंक येणार आहे. तिथं कोणता? 8च अंक येणार आहे. जर 2 बाकी उरली असते तर आपण 8 गुणिले 8 केलं असतं. 3 बाकी उरली तर 8 गुणिले 8 गुणिले 8 केलं असतं. 4 बाकी उरली तर 8 गुणिले 8 गुणिले 8 केलं असतं. असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर आहे. ठीक आहे, 8च यायला पाहिजे. पुढचा प्रश्न. हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये तुम्हाला वारंवार पाहायला मिळतात किंवा नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, अशा छोट्या छोट्या जे काही एक्झाम्स आहेत. आता कोतवालचे पेपर आलेले आहेत लक्षामध्ये, तर त्यामध्ये पण तुम्हाला हे प्रश्न पाहायला मिळतील. कारण हे काही लेवल जो आहे तो सोपा लेवल आहे. या सोप्या लेवलचे प्रश्न तुम्हाला त्या एक्झाममध्ये पाहायला मिळतात. 7 रुमालाची किंमत 56 रुपये आहे. तर एका रुमालाची किंमत किती? तर एका रुमालाची किंमत काढत असताना 56 भागिले 7 करावं लागेल म्हणजेच 8 रुपये. आपल्याला किती रुमालाची काढायला सांगितली त्यांनी? 32 रुपयाची किंमत किती येते? 32 रुमालाची किंमत आहे का? 32 रुमालची किंमत किती? 32 गुणिले किती मग? 8. 8 दुनी 16 6 चाला 24 आणि किती? 25. 256 रुपये आहे. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. रुमाल नाव करून घ्या तिथं फक्त रुमाल. पुढचा प्रश्न. बघ, 1 डझन पेनाची किंमत तुम्हाला किती रुपये दिलेली आहे? तर 1 डझन पेनाची किंमत आहे तुमच्याकडे 114 रुपये. बर, 1 डझन पेनाची म्हणजे 12 पेनाची किंमत आहे 114 रुपये. आपल्याला सांगितले पाऊंड डझन पेनाची किंमत किती? पाऊंड डझन, पाऊंड डझन. आता बऱ्याच लोकांना माहिती नाही
1 डझन बरोबर 12 नग, अर्धा डझन बरोबर 6 नग आणि पाऊण डझन बरोबर 9 नग असतात. ठीक आहे. मग याला कितनं गुणायचं? 9 गुणिले 9. 3चा भाग जाईल याला, 3 भाग देऊन टाकू याला. ठीक आहे. 3 चोक 12, 3 त्रिक 9, गुणाकार करून घ्या वरचा. 4 त्रिक 12 ला 2, हातसाला 1, 3 एक 3 आणि 1 4, 3 एक 3, छेदामध्ये किती? 4 8 32. हे पर्याय कटले आपले. पर्याय क्रमांक बी राहणार त्याच्यातलं उत्तर. राहिले किती? 2. 4 पंचे 20, राहिले किती? 2. पॉईंट देऊन 0, 4 पंचे 20, 85 रुपये 5 पैसे 50 पैसे. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येतं. असं ते उत्तर होतं. ठीक आहे. या पुढचा प्रश्न. काय म्हणले बघा. 24 कपाटाची किंमत आहे 48,720 रुपये. तर एका कपाटाची किंमत किती? सिंपल आहे. 48,720 भागिले किती इकडं? 24. 24 दुनी 48, 0 ला 0, वरून आला 7 फ्री मध्ये, 7 ला भाग जात नाही, 0 देऊन पुन्हा आणावं लागेल 2. 24 त्रिक 72, 0 0, वरून आला 0, त्याला संख्याने साईडला म्हणून 0 द्यावा लागेल. म्हणजेच किती येईल तिथं? पर्याय क्रमांक ए हा जो आहे 2030 रुपये ही अशी त्याची किंमत आहे, असा त्याचा अर्थ. लिहून घ्यायला. प्रत्येक प्रश्न स्टॉप करा. जे विद्यार्थी नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्न लिहून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बेस लेवल 1 ही आपली कंप्लीट होईल. जेवढे प्रश्न आपल्याला घेता येतील बेस लेवल 1 मध्ये ती सगळी प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू. सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला ही प्रश्न महत्त्वाची आहेत. लक्षात घ्या. असं नाही की पेपरमध्ये फक्त अवघडच उदाहरणं विचारली जातात, सोपी सोपी उदाहरणं पण असतात. आणि जे विद्यार्थी पहिल्यापासून तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्न आहेत. काही अडचणी आल्यास 9405828742 वरती तुम्ही संपर्क करा. PDF लागत असतील तरी पण संपर्क करा. तुम्हाला मॅथच्या संदर्भामध्ये असणाऱ्या PDF त्या माध्यमातून मिळल्या जातील. आणि काही अडचणी आल्यास व्हिडिओ पाहायचे असतील तर भारती करिअर अकॅडमी जालना हे आमचं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. 14 मजूर आहेत, त्यांची मजुरी आहे 70-56 रुपये. तर एका मजुराची किंमत किती? 14 मजुराला एवढे पैसे भेटले. एकाला किती भेटते? एकाला भेटते भागिले 14. 14चा भाग जाईल 14 पंचे 70, 5 ला भाग जात नाही म्हणून 0, 14 चोक 56. 504 रुपये यायला पाहिजे. 504 लिहून घ्यायचं. पुढचा प्रश्न. 2 डझन टेबलची किंमत दिलेली आहे 9,696 रुपये. तर एका टेबलची किंमत किती? एका टेबलची किंमत काढायची आपल्याला. 2 टेबलची, 2 डझन. किती डझन? 2 डझन. आत्ता सांगितलं 1 डझन बरोबर 12 नग आहे. तर 2 डझन बरोबर किती असते? 24 नग असते. म्हणून 9,696 भागाकारात किती येईल? 24. काही विद्यार्थी याला असं करतात 24 चोक 96, 24 चोक 96, 44 ला बरोबर करायचा प्रयत्न करतील, 444 ला बरोबर करतील. असं नाही. 24 चोक 96 ह्या 9 ला भाग जात म्हणून 0, 24 चोक 96, 404 रुपये यायला पाहिजे. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, लिहून घ्या. 18 पेनाची किंमत दिलेली आहे, 12 पेनाची विचारली. ठीक आहे. 18 पेनाची किंमत किती आहे बघा? 270 रुपये. किती पेनाची आहे? 18 पेनाची. किती काढायची? 12. म्हणजेच गुणाकारात घ्या 12. इथं लिहा 12 पेन. याला 1 ने गुणला असतं तर 1 पेनाची आली असते, 2 ने गुणला असतं तर 2 पेनाची आली असते, 3 ने गुणला असतं तर 3 पेनाची आली असते. 6चा भाग जाईल, 6 न भाग देऊन टाका. सिंपल. 6चा भाग कसा जाईल बघा?
साइन त्रिक 18, 6 दोन्ही 12, ठीक आहे. म्हणजे 270 गुणिले 2 भागिले 3, 3चा भाग गेला तर 3 9 27 गुणिले 2 बरोबर 180. 180 बरोबर करून घ्या. त्याचं पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. सिंपल जरी उदाहरणं असतील तर महत्त्वाची उदाहरणं आहेत, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. जेवढे प्रश्न आपल्याला घेता येतील तेवढे प्रश्न आपण या माध्यमातून घेणार आहोत, हे लक्षात असू द्या. एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ मी पूर्ण घेणार आहे, त्यामुळं यात जेवढे काही प्रश्न होतील तेवढे घेऊ. राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये कंटिन्यू करू, कारण जेणेकरून मोठा व्हिडिओ झाला तर विद्यार्थी पाहत पण नाही, ठीक आहे. म्हणून याची भाग करून त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. एका बॉटलमध्ये 125 मिलीलिटर दूध बसायला आहे, तर 2.5 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? एका बाटलीमध्ये किती? एक बाटली बरोबर किती? 125 ml. आपल्याकडे किती लिटर आहे? 2.5 लिटर आहे. 2.5 लिटर म्हणजेच किती? 2500 ml एवढं आपल्याकडे दूध आहे. मग काय होईल? 2500 भागिले किती? 125 असा होईल. तर एवढ्या एकूण बाटल्या लागत्या. 25चा भाग जाईल 25 एक 25, 25 5 125. 100 भागिले किती? 5, 5 दोन्ही 10, 20 घेऊन टाका. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 20 उत्तर यायला पाहिजे होतं. 20. एका आठवड्याला तासात रूपांतर करायचंय तुम्हाला. एक आठवडा बरोबर किती तास म्हणतात ते? एक दिवस आपल्याला लिहावं लागेल. एक दिवस बरोबर किती? 24 तास असतात, ठीक आहे. एक दिवसामध्ये 24 तास आहे. एक आठवड्यामध्ये 7 दिवस आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? 24 गुणिले 7 करावं लागेल. एकूण तास मिळून जाते ना आपल्याला टोटल. एकूण तास गुणाकार करून घ्या. 7 चोक 28 ला 8, हातचे किती आले? 2, 7 दोन्ही 14 आणि 2 किती? 16. 168 तास येईल त्याचं उत्तर. पर्याय क्रमांक बी आहे त्याचं पर्याय उत्तर बरोबर असेल, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्येच्या कोणत्या संख्येच्या एकक स्थानचा अंक घन संख्या आहे? आता 1 चा घन जो आहे तो 1 आहे, 2 चा घन आहे तो 8 आहे, 3 चा घन जो आहे तो 27 आहे. पण मग काही विद्यार्थी 7 ला बरोबर करायचा प्रयत्न करतील. 4 चा घन जो आहे तो किती आहे? 64 आहे. 4 ला बरोबर करायचा प्रयत्न करतील. पण मूळ प्रश्न काय आहे तो समजून घ्या. एकक स्थानचा अंकच घन संख्या म्हणले, म्हणून हा जो 8 आहे तो पर्याय यायला पाहिजे होता. पर्याय क्रमांक बी. लक्षामध्ये तो अंकच काय असला पाहिजे होता? घन संख्या असणार होता. म्हणून तुम्हाला 8 ही जी आहे ती घन संख्या माहिती असायला पाहिजे होती. तर हे 4 ही वर्ग संख्या आहे. जर वर्ग संख्या म्हणली असती तर वरचा पर्याय बरोबर आला असता, आणि घन संख्या म्हणलेत म्हणून खालचा पर्याय बरोबर आहे, ठीक आहे. हा एक प्रश्न आहे त्यातला जो लेवल क्रमांक 1 मध्ये येईल. सोपा पण आहे. लेवल क्रमांक तुम्हाला जो काही सॉल्व्ह करायचा आहे त्यानुसार आपण त्याला सॉल्व्ह करून घेऊ, ठीक आहे. बघा, पहिल्यांदा संख्या कशा तयार होतात ते बघून घेऊ. 576, 500 किती? 67, नंतर 600 किती? 57, नंतर 600 किती? 75, नंतर 700 किती? 56, नंतर 700 किती? 65. अशा टोटल संख्या आहेत त्या. या सगळ्यांची बेरीज करावं लागते, ठीक आहे. 5 आणि 5 10, ठीक आहे. 10 इथं काय होईल? 7 आणि 7 14, आणि 6 आणि 6 12, म्हणजे 14, 12 आणि 10, 6 6ला 6 आणि इकडे किती येईल रे? 3, म्हणजे 36. 9 आणि 7 16, 16 आणि 5 किती?
7 आणि 5 12, 12 9 21, 42 बेरीज व्हायला पाहिजे होती त्यांची. ठीक आहे, किती आली ही? 6 आणि 6 12, 7 आणि 7 14, 5 आणि 5 किती आली? 10, 4 आणि 2 6, इकडे किती येईल? 3. ठीक आहे, संख्या कोणत्या राहिल्यात? आपल्या मिस्टेक झाल्यात, संख्या बघू शकता आपण. पहिल्यांदा जी संख्या तयार होईल ती किती असेल? 5 7 9. दुसरी असेल 5 9 7. तिसरी असेल 7 5 9. नंतर असेल 7 9 5 आणि नंतर असेल 9 7 5 आणि 9 5 आणि 7. ठीक आहे, आता आपण सोडू. 9 9 7 किती? 16, 16 9 25, 25 आणि 5 30, 30 आणि 12 42, 42 ला 2 हातचे किती आले? 4. पुढं पण 42 होईल, 4 प्लस केले तर 46 होईल. 46 ला 6 हातचे किती आले? 4. पुढं पण 42 होईल आणि 42 मध्ये 4 प्लस केले तर 46. 4662. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर आहे. अशा पद्धतीने त्या संख्या आपल्याला मांडायची होती आणि त्यांची बेरीज करायची होती. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा त्याच्यातला कसा आहे? बरोबर पर्याय आपल्याला काढता येतो. आता दुसरी गोष्ट जो आहे ते म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की डायरेक्ट पद्धतीने पण आपल्याला त्याला सॉल्व्ह करता आलं असतं. म्हणजे कसं? 5 7 आणि 9 या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती आली असती 21. 21 ची काय करायची होती? फक्त दुप्पट, म्हणजेच किती? 42. आता 21 ची 42 केली तर याला सोडवण्याची टेक्निक पाहून घ्या. त्याला कसं सोडवणार आपण? तर या टेक्निकनुसार आपण संख्या ज्या आहेत त्यांच्या बेरजा शोधू शकतो. पहिल्यांदा होईल 42, दुसऱ्यांदा होईल 420 आणि नंतर होईल 4200. बेरीज केली 2 6 6 4 म्हणजे 4662. अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा डायरेक्टली पद्धतीने त्याची बेरीज करता येते. फक्त 0 वाढवायचा आहे आणि त्या संख्येला अलीकडे अलीकडे घ्यायचं आहे आणि त्याची बेरीज करायची. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या इतर 3 पेक्षा वेगळी आहे? आता लक्षात घ्या, आपल्याला ह्या संख्या ज्या आहेत त्याच्याबद्दल माहिती असलं पाहिजे होतं, तेव्हा ते आपल्याला सॉल्व्ह करता येईल. म्हणजे हा कोण आहे? तर ही वर्ग संख्या आहे. बरोबर आहे. कुणाचा आहे? तर 7चा वर्ग आहे. ठीक आहे. ही कोण आहे? तर वर्ग संख्या आहे. कुणाचा आहे? तर 4चा वर्ग आहे. ही कोण आहे? वर्ग संख्या आहे. कुणाचा आहे? तर 5चा वर्ग आहे. म्हणजे 3 वर्ग संख्या आहेत. त्यातली बी नावाची जी संख्या आहे ती काही वर्ग संख्या नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर आहे. ती इतरांपेक्षा कशी आहे? वेगळी. पुढचा प्रश्न. रमेश जवळ जे काही रुपये आहेत ते उमेशच्या तिप्पट आहेत. रमेशचे पैसे कसे आहेत? असणारे जे पैसे आहेत बघा, रमेश जवळ उमेशच्या तिप्पट रुपये आहेत. दोघांकडे मिळून 28 रुपये आहेत. तर रमेश जवळ उमेशपेक्षा किती रुपये जास्त आहेत असं ते म्हणले तुम्हाला. ठीक आहे, मग आपण काय म्हणणार बघा त्याला. ठीक आहे, आपल्याला एकूण पैसे जे आहेत म्हणजे रमेशकडे असणारे आणि उमेशकडे असणारे हे आपण अगोदर लिहून घेऊ. ओळवाचा रमेशजवळ उमेशच्या तिप्पट आहे. म्हणजे उमेशकडे x आहे तर रमेशकडे किती येतं? 2x. दोघांकडे मिळून किती झाले रे? 4x. 4x बरोबर किती? 28. तर x बरोबर किती आला? तर x बरोबर आला 7. म्हणून यांच्याकडे असणारे रमेशकडे किती आहेत? तर रमेशकडे आहेत 3 × 7 बरोबर 21 रुपये. आणि उमेशकडे असणारे जे पैसे आहेत ते आहेत 7 रुपये. ठीक आहे, म्हणून त्यांच्या दोघातला फरक जर तुम्ही चेक केला तर तो आहे 14 रुपये. जो पर्याय क्रमांक बी तुम्हाला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. पुढचा प्रश्न. प्रशांतने 9 पुस्तके आणि 5 वह्या 9 पुस्तके आणि 5 वह्या ज्या आहेत त्या 348 रुपयाला खरेदी केल्या. प्रत्येक पुस्तकाची किंमत 27 रुपये आहे. तर प्रत्येक वहीची किंमत किती असं तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आता बघा 9 पुस्तके, किती पुस्तके आहेत? 9 पुस्तके आहेत.
मग 9 पुस्तकाचे एकूण रुपये किती होतील? 9 गुणिले 27. 9 7 63 ला 3 हातचे किती आले? 6. 9 2 8 आणि 6 किती? 24. ही 9 पुस्तकांची किंमत आहे. 9 पुस्तकांची किंमत जी आहे 243 रुपये. आता याच्यामध्ये 348 रुपयामध्ये ह्या 9 पुस्तकाची किंमत आहे 343 रुपये. म्हणजे खाली किती राहिले? 501. ही 105 रुपये जी आहे ही किती वह्यांची किंमत आहे? 5 वह्यांची. 5 वह्या. आपल्याला सांगितलंय प्रत्येक वहीची किंमत किती, म्हणून 105 भागिले 5 बरोबर प्रति वही म्हणू आपण त्याला. प्रति वहीची किंमत किती येईल बघा? 5 दोन्ही 10, 5 एक 5, म्हणजेच 21 रुपये यायला पाहिजे. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे? बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण भाग लेवल क्रमांक 1 यातले काही प्रश्न म्हणायलो मी, सगळे प्रश्न नाही, यातले काही प्रश्न जे आहेत ते आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. राहिलेले प्रश्न उद्याच्या लेक्चर्स मध्ये म्हणजे पुढचा जो काही व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये आपण भाग क्रमांक 2 नुसार राहिलेली प्रश्न जे आहेत लेवल 1 मधलीच प्रश्न आपली बाकी आहेत. लेवल 1 जो काही आहे यामधले काही प्रश्न बाकी आहेत. या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला अशी पाहायला मिळतात छोटी छोटी उदाहरणं. तीच उदाहरणं आपण इथे कंबाईन केलेली आहेत. काही अडचणी आल्यास PDF लागत असतील तर या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचं हे अधिकृत युट्यूबचं चॅनल आहे, यावरती तुम्ही भेट देऊ शकता. आणि ज्यांना विद्यार्थ्यांना पेड टेस्ट हव्या आहेत या विद्यार्थ्यांना 20 रुपयामध्ये जवळपास 50 टेस्ट मिळणार आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी 20 प्रश्न असतील. प्रत्येकी किती प्रश्न असतील? 20 प्रश्न. म्हणजे 1000 प्रश्नांची तुमची काय होईल? सराव होईल. आणि ही तुम्हाला 82 08 55 35 63 या नंबरवरती तुम्हाला त्याचं फोन पे करायचं आहे. आणि हा फोन पे केल्याच्या नंतर तुम्हाला त्यानुसार त्या PDF लिंक ज्या आहेत, ऑनलाईन लिंक आहेत, PDF नाही, ऑनलाईन लिंक आहेत, त्या ऑनलाईन लिंक पाठवल्या जातील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.